टेस्ट होते याची छान होती, म्हणजे असं वाटलं नाही की तंदुरी मिसळ, असं वाटलं की साधी असेल टेस्ट, खरं ती स्मोकी फ्लेवर जाणवत पण छान वाटत. आणि कुठं येतात तुम्ही खाण्यासाठी? आम्ही विरारवरून. विरारवरून आलेला. थँक्यू. आणि टेस्ट कशी होती? तंदुरी 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 मिसळ. आणि या तिघांमध्ये तुम्हाला ऑप्शन भेटेल तिखट किंवा साधा. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही काका कधीपासून येतो म्हणजे खायला येत आहे? तरी पण तुम्ही येतो मागच्या 3 वर्ष. 3 वर्षापासून इथे येत आहे. आणि कुठून येता का तुम्ही? अच्छा खार रोड वरून. अच्छा खार रोड वरून तुम्ही इथे येता? बापरे बाप. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय अडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो आपण आलेलो झणझणीत मिसळ खायला, म्हणजे द हाऊस ऑफ मिसळ. तर मित्रांनो हे हाऊस ऑफ मिसळ हे लोकेटेड आहे दादरला. तर तुम्ही दादरला आलात ना तर प्राणा सिनेमाच्या इथे या. तर प्राणा सिनेमाचे आलात ना जस्ट बाजूलाच आहे मित्रांनो, जास्त लांब जायची मला जरूरत नाही. तर चला मित्रांनो आपण बघूया आता आज आपण मिसळ कोणती खाणार आहोत. आपण आता पहिला मेनू बघू आणि त्यानंतर आपण मिसळ डिसाईड करू. तर या माझ्यासोबत आपण, तुमचं काय नाव काय तुमचं? शरद कांबळे. तर तुमच्या इथं हा मी म्हणजे बघितला तर तुमचा हा फेमस आहे मिसळ हाऊस. तर तुमच्याकडं म्हणजे किती अशा व्हरायटीज आहेत? आमच्याकडे 50 व्हरायटी आहेत. अच्छा. आणि तुमच्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या मिसळ तरी भेटतात फेमस? म्हणजे आमची स्पेशालिटी आहे तंदुरी स्पेशल. तंदुरी स्पेशल. अच्छा. अजून म्हणजे कोणत्या कोल्हापुरी वगैरे? कोल्हापुरी मिसळ आहे, पुणेरी मिसळ आहे. अच्छा अच्छा. मुंबई मिसळ. मुंबई मिसळ पण आहे तुमच्याकडे? पाणीपुरी मिसळ. अच्छा. तर मित्रांनो हा यांचा सिटिंग एरिया तुम्ही बघू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला बसायला भरपूर सीट्स आहेत. तर आलात तर इथं तुम्हाला चांगली म्हणजे सीट्स प्रोव्हाइड केली जाईल. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो ह्यांची मिसळ तुम्ही बघू शकता 65 पासून म्हणजे 65 रुपयापासून चालू होते. आणि मित्रांनो ह्यांची लास्ट मिसळ आहे ती 175 रुपयाची, म्हणजे 175 रुपयाची लास्ट मिसळ आहे. आणि कॉम्बो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोल्हापुरी प्लस पुणेरी प्लस मिसळ ऑफ द डे स्वीट्स. तर मित्रांनो यांच्या 50+ व्हरायटीज आहेत आणि प्लस मिसळ आहेत 50+. तर आम्ही आता मिसळ एक म्हणजे काहीतरी अलग म्हणजे युनिक आहे यांच्याकडे. आणि यांची फेमस पण आहे ती मिसळ म्हणजे तंदुरी मिसळ आहे. तर आपण आता ट्राय करणार मित्रांनो तंदुरी मिसळ. तर चला मित्रांनो आपण आता ऑर्डर करूया तंदुरी मिसळ. तुला तंदुरी मिसळ म्हणजे हे आहे ना फेमस आहे. तर आम्हाला आता तंदुरी मिसळ एक तिखट पाहिजे मीडियम. आपली मिसळ तंदुरी मिसळ रेडी झालेली आहे बघू शकता मित्रांनो. तर ही आपली तंदुरी मिसळ आहे मित्रांनो आणि ही आता रेडी झालेली आहे. तर चला म्हणते आपली आता झणझणी मिसळ आलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि ही मिसळ मित्रांनो फुल तर 100 रुपयाची आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 पाव भेटतात, लिंबू आणि कांदा भेटेल. आणि तुम्हाला चवीसाठी थोडीशी चटणी देतील. ते बघा ही लाल चटणी आहे, मिरचीचा ठेचा आपण बोलू शकतो त्याला. आणि मित्रांनो बघू शकता याची क्वांटिटी एवढी आहे ना तर ह्याच्यामध्ये आरामात 2 लोक खाऊ शकतात. तर चला आपण टेस्ट करून बघूया. आणि मित्रांनो आज जी म्हणजे आहे ना आतमध्ये ती मटकी आहे, मटकीची उसळ आहे आतमध्ये तुम्ही असं बोलू शकता. आणि वरती हा फरसाण म्हणजे त्यांचा फरसाणा अलग आहे, ते बोलतो स्पेशल काहीतरी फरसाण आहे. तर ते त्याचं नाव नाही मला माहिती स्पेशली कोणता फरसाण आहे म्हणून. तर चला आपण पहिले टेस्ट करून बघूया. आणि आम्ही कसा म्हणजे स्पायसी नव्हती मागितली मित्रांनो. तुम्ही जर इथं आलात ना तर तुम्हाला स्पायसी पण भेटेल आणि मीडियम पण भेटेल. तर तुम्ही जर कोण शौकीन असेल तर त्याला तर तिखट आवडत असेल ना तर तिखट इथं तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. आणि तुम्हाला जर मीडियम खायचे असेल तर तुमच्याकडे तुमची फॅमिली छोटे मुले असतील तर त्यांना मीडियम पण इथं बनवून भेटते मित्रांनो. ते तुम्हाला पहिले विचारले जाते की तुम्हाला कशी पाहिजे, त्याप्रमाणे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील. तर चला आपण इथे टेस्ट करून बघूया की कशी आहे काय आहे. तर
तर मित्रांनो आता मिसळ आम्ही टेस्ट केली, म्हणजे आम्ही मिडियम मागितली, मिडियमच आहे मित्रांनो, पण तो कोळशाचा स्मोक दिला होता मित्रांनो. आपल्याला माहिती आहे कोळसा असेल, त्या कोळशाचा स्मोक दिले ना, त्याचा आता फ्लेवर काढला ना मित्रांनो, एक नंबर लागतोय. खरंच सांगू तुम्हाला, खूप ही मिसळ आवडली आणि आरामात 2 माणसे खाऊ शकतात मित्रांनो. तर तुम्हाला मी आता दाखवतो. तर मित्रांनो मी बघू शकता, ह्याच्यामध्ये मूग मटकीची त्यांनी उसळ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकदम म्हणजे स्मोक दिलेला आहे कोळशाला, त्याचा तुम्ही फ्लेवर ह्याच्यावर चढला आहे आणि टेस्ट केला ना एकदम बेस्ट वाटतं मित्रांनो. क्वांटिटी, पहिली गोष्ट क्वांटिटी भरपूर आहे. हा मटका मित्रांनो छोटा नाही, हा मटका खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये पुरी भरून आपल्याला मिसळ भेटते मित्रांनो. मिसळसोबत आता आम्ही शॉर्ट्स मागवते आहे, म्हणजे हा आहे कोकम सरबत, आम पन्ना आणि हा आहे कोकणातली आपली झणझणीत म्हणजे अशी सोलकढी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो ही आहे ना सोलकढी, एकदम बेस्ट वाटली मला आता. आणि ह्याच्या आधी पण सोलकढी खाल्ली होती आणि सोलकढी थोडी घट्ट आहे ह्याची आणि थोडी अलग युनिकच लागली थोडी. तर चला मित्रांनो, आता हा कैरी आपला आम पन्ना आहे आणि कोकम सरबत आहे. तर मित्रांनो शॉर्ट्स आहे ना, हे एक सिपमध्ये पुरा पियाचा असतो, पण मित्रांनो आपल्या टेस्टसाठी मी थोडा मागवला होता. आणि मित्रांनो हा आहे आम पन्ना. तर आम पन्ना मी हा स्पेशली पहिल्यांदा पिणार आहे, टेस्ट करणार आहे म्हणजे. तर बघूया आपण आता कसं आहे. गोड आहे, मला वाटलं आंबट असलं काय, पण गोड आहे, मस्त आहे आपण. आणि मित्रांनो हा सरबत आहे ना, हा तर मी लहानापासून मिळतोय, म्हणजे आपला कोकम सरबत. तर बघूया, शॉर्ट्समध्ये आहे म्हणजे काहीतरी युनिकच आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो मी 3 शॉर्ट्स मागितलेले आणि 3 शॉर्ट्स एकदम बेस्ट आहेत. मला सर्वात जास्त म्हणजे सोलकढी इथली खूप आवडली. तुम्ही इथं आलात ना तर मिसळसोबत तुम्ही शॉर्ट ट्राय करायला फक्त विसरू नका, कारण की ह्याची चव आहे ना, ह्याला सूट झाली, एकदम मस्त वाटला हा कॉम्बिनेशन, म्हणजे मिसळ आणि शॉर्टचा. आणि ह्याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन पियाला खायला एकदम बेस्टच आहे का. तुमचं नाव? माझं नाव अखिलेश मिश्रा आहे. अच्छा, तर तुम्ही ही मिसळ कोणती खाल्ली तुम्ही आता? आता मी मिसळ खाल्ली होती, प्लेन मिसळ होता. अच्छा, प्लेन मिसळ. आणि त्याच्या बरोबर दही हे मागवलं. अच्छा अच्छा. आणि टेस्ट कशी होती? टेस्ट भरपूर. त्यांच्याकडे 3 टेस्टाचा मिसळ आहे. अच्छा, हा. एक तर तुमचा आहे मीडियम, एक तुमचा आहे तिखट, अच्छा. आणि एक आहे तुमचा ते काय त्याला म्हणतात, तंदुरी मिसळ. आणि या तिघांमध्ये तुम्हाला ऑप्शन भेटेल, अच्छा. तिखट किंवा साधा. अच्छा अच्छा. पण मी साधा मागवला होता. यांच्याकडे एक स्पेशलिटी यांचा हे आहे की यांच्या स्पेशलमध्ये यांच्या क्वालिटीमध्ये भरपूर यांचा क्वांटिटी आहे. अच्छा, हा. आणि 2 माणसाचं पोट इझिली भरू शकतो. अच्छा, हा. आणि जेव्हा म्हणजे अनलिमिटेड तुम्ही उसळ मागू शकता, अच्छा. कांदा लिंबू मागू शकता, त्याच्याप्रमाणे काही रोकटोक नाही. अच्छा अच्छा. आणि तुम्ही काका कधीपासून इथं म्हणजे खायला येत आहे तरी पण? इकडे तर मी येतो मागच्या 3 वर्ष. 3 वर्षापासून इथे येत आहे. आणि कुठून येता का तुम्ही? खार कुठला? खारतून खार. वांद्रेपूर. अच्छा अच्छा, खार रोडवरून. अच्छा, खार रोडवरून तुम्ही इथे येता. बापरे बाप. तर थँक्यू का. नमस्कार काकी, तुमचं नाव काय? श्रेया. अच्छा, तर कोणती तुम्ही मिसळ घेतलेली? आम्ही तंदुरी मिसळ घेतलेली. अच्छा, तर कशी टेस्ट होते याची? छान होती, म्हणजे असं वाटलं नाही की तंदुरी मिसळ, असं वाटलं की साधी असेल टेस्ट. अच्छा. खरंच ते स्मोकी फ्लेवर जाणवत. हा, स्मोकी फ्लेवर. छान बरोबर. होतं. आणि कुठनं येतात तुम्ही खायला तरी? आम्ही विरारवरून. विरारवरून आलेलात, म्हणजे पहिल्यांदा टेस्ट केलेली का? पहिल्यांदा आलो. अच्छा अच्छा. आजूबाजूला हे दिसलं मिसळ पॉईंट आहे अच्छा म्हणून अच्छा. इथे आलो ट्राय करायला, पण छान वाटतं. म्हणजे आधी वातावरण इकडचं बघितलं तर असं वाटलं फार साधे वगैरे अशी टेस्ट नसेल, अच्छा. पण खाल्ल्यानंतर खरंच छान आवडली टेस्ट आम्हाला. थँक्यू ओके. थँक्यू. तर मित्रांनो आता तुम्ही सर्व म्हणजे रिव्ह्यू बघत असाल, आपण आता लोकांची भेट घेतली, त्यांनी पण रिव्ह्यू चांगले दिले मित्रांनो. खरं इथली मिसळ खूप चांगली आहे मित्रांनो. या तुम्ही इथं व्हिजिट करा. जास्त स्टेशनपासून लांब नाही आहे, 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे दादर स्टेशनवरून. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करा, सांगा. आणि भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, काहीतरी अलग जेवणासोबत काहीतरी नवीन करू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो आमची आता तंदुरी मिसळ खाऊन झाली आहे, तुम्ही बघू शकता पुरा खाली गेला. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये ना 2 माणसं आरामात खाऊ शकतात, त्याला काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आणि आता तुम्ही बघत असाल ते काका बोलले की लांबून येतात, म्हणजे दादरला खार रोडवरून येतात.
म्हणजे मिसळ खायला एवढी इथं फेमस मिसळ आहे. पहिला मला असा क्वांटिटीवर वाटला की मिसळ मला संपू नाही शकत मित्रांनो, पण जेव्हा मी खायला घेतला आणि जेव्हा टेस्ट बघत यायची तर टेस्ट एकदम बेस्ट होती मित्रांनो. तर जेव्हा खायला गेलो मित्रांनो तेव्हा सगळा संपतच गेला, मग पुढे आम्ही फिनिशच केला. तर मित्रांनो तुम्ही जर दादर परिसरामध्ये कधी इथं आलात ना तर नक्की इथं भेट द्या मित्रांनो. म्हणजे कमी पैशामध्ये क्वांटिटी जास्त आहे इथं, तर तुम्ही नक्की भेट द्या. भेट द्यायला विसरू नका मित्रांनो.